नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं सायन्स बाय राहुल देशमुख या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण इथे जमलो आहोत यासाठी की MPSC ग्रुप बी ची ड्रग इन्स्पेक्टरची ॲड आलेली आहे. लक्षात ठेवा, 2015 मध्ये ही ॲड आली होती. त्याच्यानंतर जवळजवळ आता 2024-25 हा आपला पिरियड आहे, याच्यामध्ये या कालावधीमध्ये ही ॲड आलेली आहे. तब्बल 109 जागांची ॲड आहे. सुवर्ण संधी आहे सगळ्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांचं बी फार्म आहे. ओके, तर या अनुषंगाने आज आपण काय पाहणार आहोत, तर आपण या ॲडचं डिस्कस करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ही जी ॲड आहे या ॲडमध्ये ड्रग इन्स्पेक्टरची ॲड आहे, मराठीमध्ये औषध निरीक्षक जी आपली ॲड आहे, याच्यामध्ये आपला आज डिस्कस करायचं आहे ड्रग इन्स्पेक्टरचा अभ्यासक्रम काय आहे, पात्रता काय आहे, एकूण पदे किती आणि पगार किती. बघा, मग बेसिक मुद्दा आपला आज डिस्कस करायची ॲड. याचा कम्प्लीट सिलेबसचा एक वेगळा व्हिडिओ मी डिकोड करेल. ओके, त्याच्यामध्ये बघा ऑलरेडी व्हिडिओचा आपण पूर्ण पॅटर्न मी तयार केलेला आहे. नेमका अभ्यासक्रम काय असेल, कसा अभ्यास करणार, जाहिरातपासून पोस्टपर्यंत प्रवास कसा करायचा आहे सगळं मी तुम्हाला सांगेल. पण आज फक्त आपण काय करतोय, एक ॲड डिस्कस करतोय. कारण बरेचसे विद्यार्थी आहेत, त्यांनी फोन केले की सर आता अभ्यासामध्ये गॅप पडलेला आहे, लग्न झालेलं आहे, घरी गृहिणी आहेत, त्याच्यानंतर काही लोक प्रायव्हेट जॉब करत आहेत, तर त्यांच्यासाठी सुवर्ण संधी या ठिकाणी असल्यामुळे तर आपण पहिले प्रॉपर ॲड डिस्कस करूया. ठीक आहे मित्रांनो, मी जवळजवळ 7 वर्षापासून MPSC UPSC नीट सोबत फार्मसीच्या स्टुडंटला गायडन्स करतो. ओके, त्याच्यानंतर लक्षात ठेवा, मी अल्केम लॅबोरेटरीजमध्ये MR म्हणून 1 वर्षाचा मला अनुभव आहे. त्याचप्रमाणे ट्रेनर म्हणून सुद्धा मी काम केलं आहे त्या ठिकाणी फार्माकोलॉजीमध्ये. ओके, मुलांचं ट्रेनिंगसाठी मी काम केलं आहे. GPAT भरपूर स्टुडंटचा गायडन्स मी ऑलरेडी करतोच. ठीक आहे, तर सायन्सचं कुठलंही विषय असू द्या, त्यामध्ये आरोग्यसेवक, त्याच्यानंतर DMER, फार्मासिस्ट, ड्रग इन्स्पेक्टर, सेंट्रल गव्हर्नमेंटचे, एअरफोर्स, SSC मधल्याच्या सगळ्या पोस्ट आहेत, रेल्वेच्या पोस्ट आहेत, त्याच्यानंतर कुठलीही परीक्षा असू द्या, फार्मसी आणि नर्सिंग, एव्हरीथिंग रिलेटेड टू सायन्स, सगळा अभ्यासक्रमाचा जो अनुभव आहे मला, तो अनुभव आहे. त्यामुळे बघा, यावेळेला फर्स्ट टाइम झालं बघा, इतक्या वर्षांतर ॲड आलेली आहे. आता भरपूर मुलं जे फार्मसी बॅकग्राऊंडचे आहेत, तर ते MPSC UPSC सुद्धा करतात, तर त्यांची खूप डिमांड होती की सर याच्यावर एक व्हिडिओ बनवा, ॲड आणि सिलेबस. तर पहिले आपण या व्हिडिओमध्ये आपली ॲड डिस्कस या ठिकाणी आपण करणार आहोत. ठीक आहे, नंतर आपली याची बॅच वगैरे काय असेल हे पण आपण पाहणार आहोत. ठीक आहे, तर बघा, MPSC ग्रुप बी, MPSCने डायरेक्ट ही ॲड काढलेली आहे. सरळ सेवा म्हणता येईल, कारण एकच एक्झाम आणि इंटरव्ह्यू आहे. त्याच्यानंतर बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ड्रग इन्स्पेक्टर. ओके, ग्रुप बीची जी पोस्ट आहे, यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा आपल्याला पाहायचा आहे ते म्हणजे एकूण पदं किती, एकूण पदं आणि नंतर पगार किती, काय पात्रता आहे. अभ्यासक्रमाचा आपण व्हिडिओ नंतर बनवूया, वेगळा व्हिडिओ. ठीक आहे, आता बघा, आपण जर हे ॲड बघितली तर सगळ्यात पहिले बघा, MPSCची जाहिरात या ठिकाणी आहे. ओके, तर वैद्यकीय शिक्षण आणि औषध द्रव्य विभाग याच्या अधिपत्याखाली आयुक्त अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी ही ॲड काढलेली आहे. बघा, औषध निरीक्षक ग्रुप बी गट ब, अन्न व औषध प्रशासन यातील एकूण 109 पदं, 109 पदं. ओके, 109 पदं या ठिकाणी आलेली आहेत. बघा, ओके, रेकॉर्ड ब्रेक म्हणता येईल किंवा रेकॉर्ड आहे हा, इतके जागा सहसा नसतात, तर सुवर्ण संधी आहे. म्हणून मी याला एक नाव दिलं बघा, एक आपल्या बॅचला, ऑनलाईन बॅचला, अभि नाही तो कभी नाही. कारण लक्षात ठेवा, सुवर्ण संधी आहे. बरेचदा ह्या ॲड पुन्हा निघत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला सांगतो, यावर्षी DMERची ऑलरेडी जागा आल्या आहेत. बघा, फार्मासिस्टच्या जागा आहेत, त्याच्यामध्ये D फार्म, B फार्म आणि M फार्म आहेत. आपली जी ही ॲड आहे ड्रग इन्स्पेक्टरची, यात फक्त B फार्म आहे. आता पुन्हा दर महानगरपालिकेला, दर जिल्ह्यामध्ये जागा निघतात फार्मासिस्टच्या. म्हणजे तुम्ही जर पाहिलं, आफ्टर कोरोनानंतर भरपूर साऱ्या जागा फार्मसीमध्ये ओपन झालेल्या आहेत. त्या अनुषंगाने मग खूप चांगली ॲड आहे. ठीक आहे, चला, तर मग आता काय करायचं बघा, सगळ्यात पहिले आपण बघू की नेमक्या जागा कोणत्या कॅटेगरीला जागा किती आहेत हे आपल्याला पाहायचं आहे. ठीक आहे, आय होप सगळ्यांना व्हिजिबल असेल स्क्रीन. तर बघा, एकूण पदं किती आहेत, तर एकूण पदं या ठिकाणी आपल्याला 109 पदं या ठिकाणी आहेत. याच्यामध्ये बघा, आपण जर पाहिलं तर सर्वसाधारण म्हणजे जनरल कॅटेगरीसाठी आपल्याला नियर अबाउट 69 एवढी पदं आहेत. त्याच्यानंतर बघा, महिलांसाठी आपण जर पाहिलं तर त्या 23 एकूण पदं आहेत. त्याच्यानंतर जे खेळाडू त्यांच्यासाठी एकूण किती पदं आहेत, ती पदं 7 असलेली आपल्याला पाहायला मिळतात. ओके, बाकी याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर इथे हा जो पूर्ण कॅटेगरीचा जो या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे पूर्ण माहिती, तर यामध्ये स्पेशलच्या जागा आहेत त्या पण इथे मेन्शन केलेल्या आहेत. पण आपण लक्षात ठेवा, आपण हे फोकस न करता एकूण जागा किती आहेत हे लक्षात ठेवायचं. ओके, एकूण जागा किती आहेत आणि आपल्या कॅटेगरीला जागा किती आहेत हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. कारण लक्षात ठेवा, त्यामधली कुठली पण एक जी आहे ती आपली जागा असणार आहे. लक्षात ठेवा, कुठली पण एक जी आहे ती आपली जागा या ठिकाणी असणार आहे. त्याच्यामुळे अजिबात कॉन्फिडन्स डाऊन झाला नाही पाहिजे. ओके, ठीक आहे, चला पुढला पॉईंट बघा,
कधीपासून आपल्या जागा भरायच्या आहेत, कधीपासून या ठिकाणी आपल्याला तर बघा इथे दिलेलं आहे बघा की सादर करायचा अर्ज कधी बघा तर 1 ऑगस्ट 2005 रोजी 14 ओके 14 वाजता म्हणजे 2 वाजतापासून हे फॉर्म सुरू होतील आणि 21 ऑगस्ट ही लास्ट डेट आहे रात्री 12 वाजेपर्यंत. ठीक आहे, म्हणजे बघा याची ॲड 2-3 दिवस आधीच आलेली आहे. ओके ठीक आहे, तर बघा भरपूर वेळ आपल्याकडे आहे, कालावधी भरपूर आहे. तर तुमच्या मित्रांना सांगा जे तुमचे मित्रमैत्रिणी असतील ज्यांचं B.Pharm झालेलं आहे, गॅप पडलेला आहे, गृहिणी आहेत. ठीक आहे, चला तर हे सगळ्यांना कळलेलं आहे बघा. 1 ऑगस्ट लक्षात ठेवा आणि लास्ट डेट 21 ऑगस्ट. ओके, लास्ट डेटपर्यंत वाट पाहायची नाही. आधीच इलिजिबल असाल तर MPSC मध्ये आपला फॉर्म भरून टाकायचा. कसा भरायचा आपण समोर बघूयात. ठीक आहे, बघा आता आपण ॲडमध्ये पुढे जर पाहिलं तर बघा पुढे दिलं बघा पदसंख्या आणि आरक्षण. तर बघा भरावयाच्या उपयुक्त विषय पदांचा सामाजिक समांतर आरक्षणाबाबतचा तपशील शासनाच्या मागणीपत्रानुसार आहे. तसेच वर नमूद केलेल्या पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे. बघा मग समांतर आरक्षण जे आहे तो तर लागू या ठिकाणी आहे. ठीक आहे, तर या ॲडमध्ये ही ॲड आपण टेलिग्रामला टाकली अशी तुम्ही जर पाहिलं तर कोणाकोणासाठी काय काय इलिजिबिलिटी आहे सगळं याच्यामध्ये मेन्शन आहे. बघा खेळाडूंसाठी काय आहे, खेळाडूंचं आरक्षण आहे का, येस आहे. त्याच्यानंतर बघा पुढला मुद्दा याच्यामध्ये दिव्यांगांना सुद्धा आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे. नंतरची बघा नंतरचा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे काय, तर तो म्हणजे अनाथांना सुद्धा आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे. ठीक आहे, ओके बघा मग अनाथ आरक्षण आहे, दिव्यांग आरक्षण आहे. ओके, आणि आता बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला या ठिकाणी ते म्हणजे पात्रता काय आहे. ओके, बाकी गोष्टी तर आहेतच, सगळ्यात मेन पात्रता. बघा सगळ्यात पहिली गोष्ट काय तर जागा किती होत्या, 109 जागा आहेत. आता पात्रता काय आहे, तर बघा पात्रता काय आहे लक्षात ठेवा. तर ही जी पात्रता आहे ही पात्रता ज्या दिवसापासून सुरू होईल किंवा ज्या दिवसापर्यंत असेल तो दिवस आहे बघा 1 नोव्हेंबर 2025 पर्यंत ती आपल्याला धरायची आहे. ठीक आहे, याच्यामध्ये आपण जर पाहिलं बघा तर किमान जे वय आहे जो व्यक्ती फॉर्म भरू शकतो किमान तर ते बघा 18 वर्ष. ठीक आहे, किमान मागास 18 वर्ष. ओके, नंतर बघा आता आपण जर पुढे गेलो समजा पुढे त्याच्या बघा किमान मागासवर्गीय 18 वर्ष, अराखीव म्हणजे खुला वर्ग जो आहे जनरल त्याच्यामध्ये 38 एवढं वय आहे. मागासवर्गीयांसाठी वय आहे बघा 43, अनाथांना पण तेच आहे लागू आहे. नंतर बघा प्रावीण्यप्राप्त खेळाडू याच्यामध्ये बघा खुल्यामध्ये जास्त थोडं दिलेलं आहे बघा, ते 43 दिलं आहे. मागासवर्गीय अनाथ यांना दिलं आहे 43. ओके, आणि जे सैनिकी सेवेमध्ये असतात त्यांना 3 वर्ष अधिकचा कालावधी दिलेला आहे. ठीक आहे, म्हणजे ओपनसाठी सिंपल भाषेमध्ये ओपनसाठी किती आहे तर 38 आहे. ओके, आणि जे मागासवर्गीय त्यांच्यासाठी 43 इतकं वय आपल्याला पाहायला मिळतं. ठीक आहे, चला सगळ्यांना क्लिअर आहे. हां, नेक्स्ट मुद्दा बघा. नेक्स्ट मुद्दा आपल्याला पाहायचा आहे तो मुद्दा म्हणजे काय तर काय आहे शैक्षणिक अर्हता. ओके ओके, एज्युकेशनल क्वालिफिकेशन आपल्याला काय अपेक्षित आहे हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. बघा तर हे एकदम क्लिअर कट मेन्शन केलं आहे बघा, एकदम क्लिअर कट मेन्शन केलं आहे. ते म्हणजे काय बघा, possess the degree in pharmacy or pharmaceutical science or medicine with specialization in clinical pharmacology and microbiology. बघा सगळ्यात पहिले काय तर डिग्री इन फार्मसी और फार्मास्युटिकल सायन्स म्हणजे B.Pharm. ओके, B.Pharm बॅचलर इन फार्मसी. ओके, बॅचलर इन फार्मसी लक्षात ठेवा, NCERT हा पद आहे. नंतर किंवा मेडिसिन विथ स्पेशलायझेशन इन क्लिनिकल फार्माकोलॉजी और मायक्रोबायोलॉजी. ओके, म्हणजे सेकंड जो आहे तो एक पार्ट आहे आणि फर्स्ट पार्ट आहे. पण आपण जर पाहिलं भरपूर मुलं ही पहिल्या कॅटेगरीने मोडतात, ती म्हणजे कुठली B.Pharmacy. भरपूर मुलांनी B.Pharmacy कंप्लीट केलेलं आहे तर त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची या ठिकाणी ॲड आहे. B.Pharm म्हणजे बघा आता आपण काय थोडं समअप करू. समअप जर आपण केलं बघा तर आपल्याला काय सांगता येतं तर बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पहिला मुद्दा एकूण जागा किती आहेत तर जागा आहे 109. बघा जागा किती आहे, जागा आहे एकूण पद 109 आहेत. पात्रता काय तर B.Pharm ही पात्रता आहे, B.Pharm. ओके, B.Pharmacy तुम्ही असलं पाहिजे ग्रॅज्युएशन. ओके, आता पगार किती तोही आपल्याला पाहायचा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे पगार. तर बघा एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ग्रुप बीचं हे पद आहे, ग्रुप बीचं हे पद आहे. आणि या पदामध्ये आपण जर या ठिकाणी पाहिलं तर तर बघा वेतन श्रेणी या ठिकाणी दिली बघा, ती वेतन श्रेणी आहे S15 वेतन श्रेणी आहे. रुपये 41,800 ते रुपये 1,32,000 पर्यंत. म्हणजे आपण जर याचा अंदाज काढला प्रॉपर साधारणतः 55,000 ते 60,000 रुपयापर्यंत लक्षात ठेवा एवढा पगार तुम्हाला मिळणार आहे. लक्षात ठेवा एकच एक्झाम आहे, एकच एक्झाम आणि इंटरव्ह्यू, डायरेक्ट सिलेक्शन आहे ग्रुप बी. आणि याचं जे डायरेक्ट प्रमोशन आहे ते आहे राजपत्रित. ओके, लक्षात ठेवा गॅझेटेड प्रमोशन या पदाला आहे. काय काम आहे तुम्हाला, ड्रग इन्स्पेक्टर
ओके, ड्रगचं इन्स्पेक्शन करणे. ओके तर बघा महत्त्वाची अशी एक्झाम आहे. ओके, ही सुवर्णसंधी सोडता कामा नये. फार्मसीची मुलं याची खूप दिवसापासून वाट पाहत होते. ओके, आता बघा, आता दुसरी गोष्ट, जो अभ्यासक्रम आहे तो अजून काही आयोगाने टाकलेला नाही आहे. मागच्या वेळेला जी परीक्षा झाली त्याचा जो अभ्यासक्रम आपल्याला इथे पाहायला मिळतो, तो अभ्यासक्रम आपल्याकडे ऑलरेडी आहे. तुम्ही जर पाहिलं मग मी दाखवतो. तो अभ्यासक्रम आपण ऑलरेडी, जो मागचा आहे तो मी घेणार आहे डिटेलमध्ये नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर तुम्ही जर पाहिलं बघा, तर हा एक सिलेबस दिला होता बघा. याच्यामध्ये जर पाहिलं 100 प्रश्न या ठिकाणी असतील आणि 200 गुण आहे आणि 1 तास पदवी लेवलची जर ही परीक्षा आहे आणि माध्यम इंग्लिश. त्याच्यामध्ये बघा साधारणतः हे पॉईंट दिले होते बघा, फिजिओलॉजी, पॅथॉलॉजी, फार्माकोलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री. त्याच्यानंतर भरपूर सारे पॉईंट्स होते जे आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. आपल्याकडे खूप सारी मी डाटा तयार केला आहे प्रॉपर एकदम. पण त्याआधी बघा, आता आपल्याला एक गोष्ट पाहायची आहे की नेमका फॉर्म भरताना काय काय एक्स्ट्रा गोष्टी आहेत त्या आपल्याला पाहायच्या. ठीक आहे, फॉर्म कुठे भरावा. आता बघा इथे निवड प्रक्रिया या ठिकाणी दिली आहे. निवड प्रक्रिया कशी असणार आहे, तर निवड प्रक्रियेबद्दल अशी काही स्पष्ट गोष्ट यांनी क्लिअर केलेली नाही आहे. ओके, तुम्ही जर पूर्ण वाचलं या ठिकाणी, तिथे एक गोष्ट आपल्या लक्षात येते की mpsc.gov.in या संकेतस्थळावर आपण जर गेलो तर यात त्यांनी सांगितलं आहे ड्रग इन्स्पेक्टर संबंधी काय काय त्यांच्या जबाबदाऱ्या वगैरे असेल सांगितलं आहे. सगळ्यात मेन मग यांनी याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की जेवढी पदसंख्या असेल किंवा जेवढे फॉर्म मुलं भरतील त्यावरनं आम्ही ठरवणार आहोत की एक्झाम कशी असेल, एक्झाम कशी घ्यायची. आता एक गोष्ट कन्फर्म आहे, भरपूर विद्यार्थी आहेत आणि भरपूर संख्येने फॉर्म येणार आहेत. एक्झाम प्रॉपर होणार आहे, इंटरव्ह्यू प्रॉपर होणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही तयार राहा. ठीक आहे, जरी स्पेशल कुठली माहिती दिली नसेल तरी सुद्धा जे मागच्या वेळचा सिलेबस आहे किंवा सेंट्रल लेवल किंवा स्टेट लेवलमध्ये जो पण ड्रग इन्स्पेक्टर सिलेबस आहे त्याप्रमाणे अभ्यास चालू करायचा आहे. ओके, ठीक आहे. चला नंतर बघा, अर्ज सादर कसा करायचा. तर सगळ्यात पहिले बघा काय, तुम्हाला जायचं आहे mpsc.gov.in. ओके, किंवा MPSC जे ऑनलाईनचं जे आपलं MPSC ऑफिशियल वेबसाईट आहे तुम्हाला त्याच्यावर जायचं आहे. त्यावर जर तुम्ही ऑलरेडी त्याच्यावर नोंदणी केली असेल, तुमचं प्रोफाईल असेल तर ठीक, नसेल तर नवीन तयार करून घ्या, त्याला अपडेट करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, तुम्हाला KYC करणं पण कंपल्सरी आहे. KYC करणं कंपल्सरी आहे. ओके, KYC कशी करायची याचा एक सेपरेट व्हिडिओ मी वेगळा करेल. ओके, सगळ्यात पहिले MPSCची जी ऑफिशियल वेबसाईट आहे, ओके, त्यावर जायचं, प्रोफाईल क्रिएट करायची. ओके, जी पण माहिती आहे, जो तुमचा क्रायटेरिया आहे तो पाहायचा आणि समोर जाऊन जायचं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, एक IMP गोष्ट मला वाटते ती म्हणजे काय, कुठले प्रमाणपत्र तुम्हाला तिथे अपलोड करावे लागतील. हे काही प्रमाणपत्राचा हा डाटा आहे, लक्षात ठेवा. तर आपण एक दोन बघू, वयाचा पुरावा आहे, शैक्षणिक अर्थ आहे, त्याच्यानंतर इथे दिव्यांग व्यक्तींचा पुरावा आहे, सैनिक. तर हे जवळजवळ 1 ते 14 पर्यंत एवढे त्यांचे PDF फॉर्मॅट तुम्हाला सांगितलेले आहेत, ते तुम्हाला अपलोड करणं गरजेचे आहेत. त्याच्यामध्ये साईज किती असली पाहिजे, त्या साईज किती असली पाहिजे, फॉर्मॅट काय असला पाहिजे, PDF फॉर्मॅट हे सगळं दिलेलं आहे. ठीक आहे, तर मूळ उद्देश काय बघा, आपल्याकडे आता भरपूर वेळ आहे या ठिकाणी. तर इथे बघा, अर्ज हा फक्त ऑनलाईन पद्धतीने आहे. वेबसाईट बघा, mpsc.online.gov.in ही ऑफिशियल वेबसाईट आहे. यावर जायचं, फॉर्म भरायचा. शुल्क किती आहे बघा, तर ओपनसाठी 394 रुपये आहे आणि बाकींसाठी 294 रुपये आहे. तर मायन्युटस फी आहे. MPSCची परीक्षा घेते. जर TCS IBPS असतं फी जास्त असती, पण MPSCची परीक्षा आहे फी कमी असणार आहे. त्याच्यामुळे बघा, ओके, फॉर्म भरा. जर फॉर्ममध्ये जर तुम्हाला फॉर्ममध्ये काही त्रुटी आढळल्या, तुम्हाला काही इश्यू आला तर नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. टेलिग्रामला सायन्स बाय राहुल देशमुख हा आपला प्रॉपर ग्रुप आहे. त्या ग्रुपवर तुम्ही मला तिथे मेसेज करू शकता. माझा नंबर पण तुम्हाला दिलेला आहे. त्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा. नेमका इश्यू असेल तर आपण ते सॉल्व्ह करू. ठीक आहे, मग आता बघा, या ॲडमध्ये एकदा मी थोडं ब्रीफमध्ये करतो काय काय आपण पाहिलेलं आहे. सगळ्यात पहिली गोष्ट बघा, ती म्हणजे काय, नेमके कोणते PDF फॉर्मॅटमध्ये डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत ते पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपला पगार किती आहे तो पगार आपण पाहिलेला आहे. त्याच्यानंतर एकूण पदं किती आहे, किती वयोमर्यादा आहे ती आपण पाहिलेली आहे, जी महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, ती म्हणजे फॉर्म सुटणार आहे 1 ऑगस्टपासून. ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. लास्ट डेट आहे 21 ऑगस्ट. लक्षात ठेवा, महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे, मग अशा प्रकारे आपण जर पाहिलं तर ही आपली ॲड या ठिकाणी आहे. आता बघा, या लवकर 1 तारीख म्हणजे समजा उद्या परवा जी आपली 1 तारीख येईल त्याच्यामध्ये फॉर्म भरणं सुरू करा. काही इश्यू असल्यास मला कॉन्टॅक्ट करा. सायन्स बाय राहुल देशमुख आपलं टेलिग्राम चॅनल आहे. ओके, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, आपण काय करणार आहोत या व्हिडिओनंतर आपल्याला काय बघा, तर ड्रग इन्स्पेक्टरचा जो फुल सिलेबस आहे त्याला मी डिकोड करणार आहे. नेमका अभ्यासक्रम प्रॉपर काय असेल आणि एक्झाम कशी होईल, कशा लेवलचे प्रश्न असतील आणि या परीक्षेमध्ये तुम्हाला हमखास कसे मार्क मिळवायचे. ओके, म्हणजे सिंपल भाषेमध्ये जाहिरात टू पोस्ट बघा, जाहिरात टू पोस्ट ही जर्नी कशी असली पाहिजे, तर हे आपण सगळे इथे डिस्कस करूयात. ठीक आहे,
आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला मी आत्ताच सांगतो, 2-3 वर्षापासून मी मुलांना गाईड करतो याच्यामध्ये, पण जनरली याच्यामध्ये आता यावर्षी आपण आलेलो आहोत. ओके, जर मी तुम्हाला प्रॉपर शिकवलं याच्यामध्ये सगळा सिलेबस, तर तुमचा सिलेबस पूर्ण पाठ होऊन जाईल. सगळ्यात पहिली गोष्ट पाठ होऊन जाईल. कॉन्सेप्च्युअल, फॅक्च्युअल सगळे क्लॅरिटी येईल, PYQ होतील, टेस्ट सगळं होईल. तुम्हाला एक्झाममध्ये काही अडचण येणार नाही. लक्षात ठेवा, एक्झाममध्ये वेळेचं बंधन असतं. ओके, आपले कॉन्सेप्ट क्लिअर आहेत, विचार करायला वेळ नसतो. त्याच्यामुळे आधीच सगळा डाटा आपला एका प्रकारे पाठ पाहिजे किंवा तो तुमच्या ओठावर पाहिजे. ठीक आहे, प्रश्न फॅक्च्युअल असतात, कधी कधी हायली फॅक्च्युअल असतात. त्याच्यामुळे प्रॉपर अभ्यास करणं गरजेचं आहे. तर बघा, मी तुम्हाला एकच सांगतो, गृहिणी ज्यांचा अभ्यासात गॅप पडला ते विद्यार्थी आणि जे प्रायव्हेट जॉब करतात त्यांच्यासाठी मी एक प्रॉपर बॅच घेऊन येतो, ज्याच्यामध्ये त्यांची मी स्वतः तयारी चांगली करून घेईल. रेकॉर्डेड बॅच असेल ॲक्च्युली. बघा, तर मी या बॅचला, आपण जर पाहिलं, मी या बॅचला नाव दिलं आहे बघा, अभिनय तो कभी नाही बॅच. सुवर्ण संधी आहे ड्रग इन्स्पेक्टरची. बघा, जाहिरात टू पोस्ट ही आपली बॅच जी असेल ती लवकरच येईल. ओके, याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, लवकरच एक व्हिडिओ घेऊन येईल. प्रॉपर बॅच, एक्झाम होईपर्यंत बॅच प्रॉपर तुमची तयारी करून घेतल्या जाईल. कारण तुम्ही जॉब करताय, तुम्ही गृहिणी आहे, तुम्हाला बाकी धावपळ तुमची आहे, पण जेव्हा तुम्ही क्लास कराल त्या क्लासमध्ये मी सगळा अभ्यास तुमचा करून या ठिकाणी घेईल. ठीक आहे, आय होप सगळ्यांना कळलं असेल की नेमकं आपल्या ग्रुप बीची पोस्ट जी आहे याच्यामध्ये काय काय पात्रता आहे वगैरे, पगार काय आहे, काय काय एलिजिबिलिटी आहे. ठीक आहे, तर आपण मग आता थांबूयात. पुढल्या व्हिडिओमध्ये आपल्याला डिस्कस करायचं आहे प्रॉपर सिलेबस. आणि हा सिलेबस तुम्हाला, सिलेबसची जी कॉपी आहे, ही जी PPT तुम्हाला आहे, ही PPT तुम्हाला मिळेल सायन्स बाय राहुल देशमुख, हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे, यावरती PPT मिळेल. ओके, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, याला शेअर करा, कमेंट करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुमच्या मित्रांना पाठवा. आणि सगळ्यांना कळकळीची विनंती, जर तुमच्या ओळखीपैकी कोणी असेल, गृहिणी असेल, ज्यांचा अभ्यासामध्ये गॅप पडला असेल, जॉब करणार असेल, त्यांना अवश्य पाठवा. कारण लक्षात ठेवा, मी जवळजवळ 10 वर्षापासून शिकवतो या क्षेत्रामध्ये. ओके, सायन्सचा कुठलाही प्लॅटफॉर्म, कुठलाही विषय असू द्या, नर्सिंग, आरोग्यसेवक, फार्मसी, कुठला पण, तर जे ऑलरेडी ज्यांचा गॅप पडलेला आहे त्यांना तयारी करताना फार विशेष तयारी करायची गरज असते. तर ती तयारी आपण प्रॉपर करून घेतो. ठीक आहे, MPSC UPSC मध्ये ओके सुद्धा असे विद्यार्थी आहेत, त्यांना पण सांगा. ओके, सुवर्ण संधी आहे. तुम्हाला डायरेक्ट जाहिरात टू पोस्ट हे सगळं मी इथे करून घेईल. ठीक आहे, माझा हा नंबर आहे 9422745057. यावर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता, पण व्हॉट्सअपपेक्षा तुम्ही मला करा, टेक्स्ट मेसेज करा, जेणेकरून मी तुम्हाला रिप्लाय त्याच्यावर लवकर देईल. आणि आपल्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा. ठीक आहे, इथून पुढे सगळे अपडेट मी घेईल. इथून पुढे ड्रग इन्स्पेक्टरचा प्रत्येक पॉईंट, प्रत्येक PYQ, प्रत्येक अपडेट तुम्हाला मी टेलिग्रामला देत जाईल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, ज्यांचा खरंच गॅप पडलेला अभ्यासामध्ये, तर आपण बेसिक पासनं जे लेक्चर्स आहेत ते मी ऑलरेडी तुम्हाला त्या आपल्या बॅचमध्ये अपलोड करून देईल प्रॉपर. ओके, एकदम फ्री ऑफ कॉस्टमध्ये. ज्यांना खरंच गरज आहे, सर आम्हाला गरज आहे, आम्हाला अभ्यास करायचा आहे आणि इच्छा खूप आहे, फक्त अभ्यासाला तर सुरुवात होत नाही आहे आणि बराचसा गॅप पडलेला आहे, कॉन्सेप्ट पण क्लिअर नाही, भरपूर गोष्टीचा इश्यू असेल, तर नक्की डिस्कस करा. हा माझा नंबर आहे. ओके, चलो, आय होप सगळ्यांना क्लिअर आहे. थांबूयात मग आपण. थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद.